सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 98वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब तर नक्की करा. तर वळूयात आपल्या कथेकडे. पण रात्री उशिरापर्यंत जागरण झालं होतं दोघांचं. तरी पण अस्मी काही केल्या तयार झाली नव्हते पुढे जाण्यासाठी. पण सकाळी सकाळी तरी ती लवकर उठून सगळं काम आवरत होती आणि आवरलं होतं तिने. आई बाबा चिऊ चैतन्य सोबत जेवण झालं आणि आई म्हणाल्या, बरं चैतू, आम्ही शेतात चाललो आहोत आणि चिऊ मैत्रिणीकडे. तू घरी थांब आणि गोठ्यातील गाईकडे जरा लक्ष दे बरं का. तसं तो पण हो म्हणाला आणि ती गेली. चैतन्य गायला बघायला जाणार तर अस्मी म्हणाली, ओहो मी येऊ का. तो म्हणाला, हो चल ना. मग काय, गायचं वासरू जे सकाळी सकाळी झालं होतं ना, खूप गोंडस आणि छान होतं दिसायला. पण सारखं सारखं त्याच्या आईला दूध पिण्यासाठी मागे मागे फिरत होतं आणि ती काही केल्या दूध पिऊ देतच नव्हती. तर अस्मी म्हणाली, अहो बघ ना, ती दूध पिऊच देत नाहीये पिल्लाला. तो म्हणाला, झाले का तुझे बोलून, चल मग सांगतो तुला नंतर. त्याला बांधून ठेवतो मग सांगतो हां. आणि गोठ्यातील गेट बंद करून ते घरात आले. ती म्हणाली, अहो सांगा ना आता तरी, का नाही पिऊ देत ते. तो म्हणला, अगं टाईम असतो एक गाईच्या दुधाचा धारा काढताना दूध पिऊ देण्याचा, तर दूध पिऊ देतात त्या वेळी त्यांना. ती म्हणाली, असं होय, मग गाई कळ कशी चोरते हो, आई म्हणत होत्या सकाळी. तो म्हणाला, हो का, तुला खरंच काही माहीत नाही काय गं. ती म्हणाली, नाही ना, नाही हो, मी कुठे घरी असताना गोठ्यात गेले तेव्हा. तो म्हणाला, बरं सांगतो आवरून रूममध्ये, पण दार बंद करू नये पुढचा. ती म्हणाली, हो आले, हे पाणी फेकते आणि मग लगेच आले. आता तो मनात म्हणाला, बरं झालं काहीतरी विचारून सुरुवात तर करते ना, मग डिटेलमध्ये सांगतो. ती आली रूममध्ये तर त्याने सगळ्या दाळ्या खिडक्या बंद केल्या होत्या. ती म्हणाले, अहो किती उकळते आणि तुम्ही सगळ्या खिडक्या बंद केल्या होय. तो म्हणाला, मग तुला कळा चोरणे म्हणजे काय माहिती करून घ्यायचं आहे ना, मग बंदच हव्या आहेत खिडक्या सगळ्या, असं म्हणून तो हसला. ती म्हणाली, हो का. तसं त्यानं तिला सहजपणे उचलले आणि ती म्हणाली, अहो काय करताय, हे सोडा, कशाला सगळं उचलून घेताय मला. तो म्हणाला, अगं बायको आहे ना, मग उचलले नाही, उचलते की नाही ते बघायला हवं ना. ती म्हणली, अहो पण सांगा ना आधी तुम्ही. आणि आता तिला सहजपणे उचलले होते आणि बेडवर बसून तिच्या पायावरून साडी वर करून गुडघ्यापर्यंत हात फिरवला. तशी ती खूप लाजून मागे सरकली आणि साडी पुन्हा नीट करत म्हणली, अहो काय हे असं करतात का. आणि तो म्हणला, बघ चोरले ना अंग तू माझ्या स्पर्शाने. आणि आता ती खूप लाजून बेडवरून खाली उतरून म्हणाली, अहो जाऊ दे, मला काय आहे, बाहेर जायचं आहे मला. आणि आता त्याने तिचा हात पकडून स्वतःच्या जवळ ओढून घेतले तिला. तसं तिची छाती त्याच्या छातीवर येऊन चिटकली आणि तिच्या अंगात एक गोड कळ आली. पण नजर काय केल्या ती वरच उचलत नव्हती आणि तोच त्याचं तोंड खाली वाकून तिच्या नजरेत नजर मिळवून म्हणाला, अगं किती लाजतेस तू, तुझं लाजणं संपेपर्यंत माझी सुट्टी संपेल, मग बघत बस माझी वाट रात्रीची किंवा पण. आणि ती म्हणली, अहो संपणार आहे का सुट्टी, मग तुम्ही जाणार का लगेच. तो म्हणाला, मग काय. तो म्हणला, मग काय करणार, तू अशी जवळ येऊ देत नाही ना. ती म्हणाली, अहो देते तर, कुठे तुम्हाला दूर ढकलते मी. तो म्हणला, हो का. असं म्हणून त्याने तिला तशीच भिंतीवर दाबून ठेवत तिच्या कमरेवर हात घालून ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले आणि जे व्हायचे तेच झाले. त्याचा फोन वाजला.
आणि आता तो फोन उचलून बोलत होता तसं तिला चान्स मिळाला. तिने त्याला गालात हसून जरा दूर ढकलून बाजूला निघून गेली. ती गेली, पण त्याने नजरेनेच बघत तिला जाऊ नको असं सांगितलं. पण आता ती काही केल्या तसं ऐकते होय. तशी बाहेर हॉलमध्ये गेली. त्याचं बोलणं संपवून तो बाहेर जाण्यासाठी निघाला. तिला हसून म्हणाला, तुला ना आल्यावर बघतो. तशी ती हसून म्हणली, काय बघणार हो? काय नाही बघत, जा जा, मी बघू पण देणार नाही. संध्याकाळ झाली. चिऊ पण दुपारी आली घरी. मग दोघींनी मिळून सगळं काम केलं. आई बाबा आले उशिरा. जरा अंधार पडला होता. मग जेवण झालं, पण चैतन्य अजून आलाच नव्हता. ती शेवटी न राहून म्हणली, आई हे का नाही आले? त्या म्हणाल्या, अगं तो तर शिवमसोबत आहे ना. विहिरीवर मोटर चालू होते की नाही होत नाही ना, तर ती नीट करत आहे दोघं. येतील काही वेळाने, तू जेव आणि झोप. ती म्हणाली, नको आई, ते आले की मग जेवण करेल. पण आता सगळे गेले झोपायला. पण अजूनही सोफ्यावर बसून ती त्याची वाट पाहत होती. तशीच बसून होती खूप वेळची. जवळपास 11 वाजले आणि 11 वाजता लाईट येते गावात पाण्यातील शेतातील पाण्याची मोटर चालू करण्यासाठी. मग त्या दोघांनी, शिवमने आणि चैतन्याने मोटर चालू करूनच पाणी सोडले आणि पाहिले की चालू होती की नाही. तसं आज घरी सोडले त्याला, चैतन्याला, शिवमने, पण मित्राच्या नात्याने नाही तर मेहुणीच्या नात्याने. तो म्हणाला, दादा चल ना, जेवण करून जाशील. आता पहिल्यांदा मेहुण्याच्या नात्याने त्याने आग्रह केला. तो पण मोडू शकला नाही. जसा तो घरात आला, पण जी अस्मी घरी साधी पाण्याचा तांब्या भरून घेत नव्हती ना, ती आज अक्षरशः आज चैतन्याची वाट पाहत होती. तो घरात आला तसं ती म्हणाली, अहो काय हे, किती उशीर. तेवढ्यात शिवमला पण पाहून म्हणाले, दादा बस, तू पण आलास ना तर जेवण करून जा, मी ताट वाढून घेते, बसा तुम्ही हातपाय धुवून. ते बसले, पण शिवम फक्त तिची होणारी लगबग पाहून नवल करत होता. खरंच मुली किती मोठे होतात लगेच, किती समंजस होतात. चैतन्य म्हणाला, अस्मी गरम गरम अंड्याची पोळी बनव, एकदम मसालेदार, तुझ्या दादाला, आणि तू पण बस जेवण करायला. तिने लगेच बनवली आणि स्वतः जेवायला बसली. पण आता तिने इतकी चवदार पोळी बनवली की तिच्या हाताला आईसाहेबांसारखीच चव होती बरं का. आणि आता शिवम तिला चिडवण्यासाठी म्हणलं, ए नकचडी मिरची, तुला खरंच स्वयंपाक येत नाही का गं? ती म्हणली, हो का दादा, जाऊ दे बघ, तू ना तुझ्या राणीच्या हातचं खा, मी केलेलं का खातोस? असं म्हणून ती ताट ओढून घेत होती. तो म्हणाला, बरं असू दे, यावेळी घेतो मी समजून, पण पुढच्या वेळी अजून छान बनव. जेवण झालं आहे माझं आता. दोघे पण जरा वेळ बसले. पण आता आला त्याच्या राणी सरकारचा फोन. तो पाहून म्हणाला, बरं मी निघू? तो म्हणाला, थांब ना, मी येतो सोडवायला दादा. तो म्हणाला, तू नाही, माझी बहीण येईल आज. अस्मी चल, मला निरोप देतेस ना, बाहेर सोडव चल, असं तो म्हणाला. अस्मी लगेच गेली. पण तो म्हणला, अस्मी मी फक्त एकच गोष्ट सांगतो बरं का. ती म्हणाली, हो सांग ना दादा. तो म्हणाला, राग तर नाही येणार ना बाळा माझा तुला? ती म्हणाली, नाही, सांग. आणि आता तो म्हणाला, अस्मी चैतन्य खूप चांगला आहे गं, तुला तो खूप समजून घेईल. तू त्याला अजिबात दुखवू नको आणि दुरावा तर अजिबात देऊ नको, असं मला वाटतं. असं म्हणून तो तिच्या डोक्यावर हात ठेवून गाडी स्टार्ट करून निघून गेला. पण आता अस्मी मनात म्हणाली, हो दादा, नाही देणार मी दुरावा अजिबात. आजचं सगळं ऐकते मी बघ. ती पण घरात गेली. दिवे बंद केले, दरवाजा हळूच बंद केला आणि पाणी घेऊन रूममध्ये जाणार इतक्यात चैतन्य समोर येऊन म्हणाला, काय गं, सांग चल, आता कुठे जाणार? असं म्हणून त्याने तिला भिंतीसोबत दाबून ठेवत विचारलं. पण तिची नजर झुकलेली नव्हती बरं का. आता ती त्याच्या
ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होती. तिच्या नजरेत आज वेगळीच ओढ होती. त्याची ओढ, त्याच्या स्पर्शाची ओढ, त्याने कुस्करून टाकावं ही ओढ, त्याचे ओढ, त्याने तिचे ओढ बंदिस्त करून टाकावे ही ओढ, हे त्याला आता कळलं होतं. आणि तो हळूच म्हणाला, ए अस्मी. ती म्हणाली, तो म्हणला, तुम्हारी निगाहें और हरकतें कुछ और लग रही है आज, मतलब हमारा कत्लेआम तो पक्का है. आणि आता तिनं त्याच्या गळ्यात हात टाकून घालून म्हणाली, क्यों जी, हम पर भरोसा नहीं है क्या? हम कत्लेआम नहीं करना चाहते, लेकिन ये जान हमारे दिल में लगा कर जान निकाल कर लेना चाहते हैं आपकी. तो म्हणाला, ओहो, मतलब की तुला निर्लज्जपणा दाखवायला पाहिजे आणि तुला पण निर्लज्ज व्हायचं वाटतं, असं म्हणून तो हसला. पण तो पुढं काही बोलणार इतक्यात तिनं त्याच्या तोंडात तोंड घालून मस्त रोमॅन्टिक मूडमध्ये डीप लॉंग स्वीट किस केला. तिच्या एका किसने तर तो पूर्ण हवेत होता. ते म्हणतात ना, फिलिंग ढगात, तसं झालं होतं त्याचं. कारण मनाने देणं आणि स्वतः घेणं यात खूप फरक असतो बरं का, किसचा. दुसरं काय. तो म्हणाला, बरं चल मग रूममध्ये. पण रूममध्ये सगळा अंधार होता. ती म्हणाली, अहो, दिवे लावा की आता तरी. जसे त्याने दिवे लावले तर ती चकित झाली. त्याने तर सगळ्या बेरवर शेतातून आणलेल्या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या करून टाकल्या होत्या. ती म्हणली, अहो, हे कधी केलं तुम्ही? तो म्हणाला, तू खाली गेली तेव्हा. असं म्हणून तो तिला चिकटला. आता सोडतोय हो, तो चिकटलाय म्हणल्यावर. आता इथपर्यंत त्याने गेली 3 महिने फोनवर बोलून केलेली सगळी मेहनत अजिबात वाया गेली नव्हती. आणि आता त्याने तर तिला फक्त एकाच दिवसात तयार केली. तोही तिच्या मनावर राज्य करत होता. पण आता शरीरावर अजून हवा तसा ताबा मिळाला नव्हता. पण आज नक्कीच पुढे नेणार तिला, हे तो ठरवून आला होता घरी. तसं पण तिने त्याला काल रात्री परवानगी दिली होती. तिने फक्त पण किस करायला आणि कुस करायला एवढीच परवानगी दिली होती. पण आता ती म्हणली, अहो, काय दाखवतो म्हणाले होते तुम्ही? चला आता दाखवा बरं. तो म्हणाला, अगं मला टस्सल देऊ नको हां, तुला महागात पडेल. ती म्हणाली, हो का? मी पण पाटलांची लेक आहे म्हटलं. स्वस्त वस्तूंची गरज नसते आम्हाला, महागच हव्यात. तो म्हणला बरं, पण तेव्हा नको म्हणूच नकोस की दुखतंय ना, सोडा ना, नको ना, झोपू देत ना. ती म्हणाली, नाही म्हणणार. ती म्हणली, तिला अजून त्याची गोडी लागली नव्हती. पण एकदा की ती एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाची उत्कट मिलनाची सवय झाली की त्याच्यापासून दूर राहणे कठीण असतं बरं का. ही खरी गोष्ट आहे. असंच अस्मीचं पण होणार होतं. त्याने तिला खूप किस करून खूप कुस्करून टाकायला सुरुवात केली. त्याच्या स्पर्शाने ती बेधुंद होऊन फक्त त्याचे ते होणारे रपटप प्रेमाचे किस सहन करत होती. त्याने तर तिचे ओठ चोखून खूप रक्ताळल्यासारखे झाले होते. आणि आता ती न राहून तोंड बाजूला काढून म्हणालीच, हो, ओठ दुखतायत माझे. तो म्हणला, हो का, बरं ठीक आहे हां. असं म्हणून त्याने तिच्या कपड्यांचा अरसर दूर केला. आणि ती लाजून चेहरा झाकून ठेवत म्हणाली, अहो, दिवे तरी बंद करा ना. तो म्हणाला, नाही, आज तर अजिबात नाही. मला तुला बघायचं आहे, ते पण सगळं. आणि मला एका ठिकाणी जायचं पण आहे. ती म्हणली, अहो, आता परत कुठे जायचं तुम्हाला इतक्या रात्री? आणि तो हसून म्हणाला, घाटात, अंधाऱ्या घाटात. मग तो रस्ता नको ना चुकायला. आणि त्याने आता सरळ तिच्या ओटीपोटावर तोंड ठेवून किस करायला सुरुवात केली. आता तिला तिच्या प्रणय भावना अनावर झाल्या होत्या.
आणि तशी ती बाजूला सरकली आणि म्हणली, अहो नको, बास झालं, मला काहीतरी होते. तो हसून म्हणाला, हो का, पण मला माहिती आहे ना तुला काय होते ते. चल आता इलाज करतो मी. ती म्हणली, खरंच ना, सांगा ना मग काय होते मला. तो म्हणला, हे बघ. असं म्हणून त्याने तिच्यात प्रवेशासाठी तयारी केली. पण आता सगळं काही नवीन होतं दोघांच्या मध्ये. तिला खूप वेदना होत होत्या. तशी ती मागे सरकली आणि म्हणाली, अहो नको, प्लीज 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 नको, दुखतंय मला खूप. आणि आता तो तिच्या डोक्यावर हात ठेवून फिरून तिच्या कपाळावर किस करून म्हणला, ही बघ बाळा, तू माझ्यावर विश्वास करते की नाही. ती म्हणाली, हो करते, स्वतःपेक्षा पण जास्त. तो म्हणाला, मग झाले तर तू फक्त 1 पासून 10 पर्यंत अंक मोज, मी लगेच माघार घेईल. तसं तिने सुरुवात केली. 1, 2, 3 आणि त्याने खूप प्रेमाने पहिल्यांदा तिच्यात प्रवेश केला. तसं तिच्या डोळ्यात पाणी आलं. खूप वेदना जाणवत होत्या तिला. तो परत म्हणला, अगं पुढचे अंक मोज ना. आणि ती पुन्हा एकदा म्हणली, 4, 5, 6. आणि आता त्यांचा प्रवास खूप छान चालू झाला. तिच्या होणाऱ्या वेदना कमी होत होत तिला त्या गोड गोड वाटायला लागल्या होत्या. आता 8, 7, 8, 8. तिची गाडी अडली की 8वरच. मग चैतन्यला म्हणाला, अगं पुढे तरी म्हण. ती म्हणली, अहो मला नाही येत पुढचे. तो हसून म्हणाला, हो का, मग उलटे म्हण. ती म्हणाली, नको, आता काही गरज नाही. असं म्हणून त्याने तिला आता खूप रपटप प्रेमाचा किस करत तिला त्याच्या प्रेमात भिजवून टाकायला सुरुवात केली. ती म्हणाली, अहो बस बस, दुखतंय, आता सोडा. तो म्हणाला, हो का, काय म्हणाला होतो मी, आठवतंय ना. ती म्हणाली, हो, पण हो खूपच त्रास होतोय ना. तो म्हणला, पहिल्यांदा होतो ना त्रास, म्हणूनच तर. ती म्हणली, म्हणूनच तर काय. आणि तो तिच्या कानाजवळ जात म्हणला, म्हणूनच तर अजून 2 वेळा हवी आहेस तू मला, म्हणजे तुला सवय होईल आणि उद्या काय होणार पण नाही तुला. तशी ती म्हणाली, नाही बाबा, आता मी नसते येत उद्या रूममध्ये, मी माझी चिवपाशी झोपणार. तो म्हणाला, हो का, मग मी आजच रात्री तुला आज झोपू देणार नाही. बस, परत एकदा तू तयार राहा फक्त. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप मोठ्या मोठ्या कमेंट करा. धन्यवाद.